नमस्कार मित्रांनो, मी सोहम पवार. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. जिवंत सातबारा मोहीम आता सुरू होणार आहे, ज्यामध्ये लवकरात लवकर तुमची जी काही वारस नोंद आहे ती लागणार आहे. आता त्या संदर्भातला जो नवीन जी-आर आहे तो आलेला आहे. तो जी-आर नक्की काय आहे, महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबतचा हा जी-आर आहे 19 मार्च 2025चा. या जी-आर मध्ये महत्त्वपूर्ण काय काय माहिती दिलेली आहे ते इथे समजून घ्या. तर तुम्ही इथे पाहिलं तर 1 मार्च 2025 पासून जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे आणि याचीच दखल घेता शासनाने याची दखल घेतली आहे आणि ही मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यास इथे निर्देश दिलेले आहे. आता ही सर्व गावांमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या गावांमध्ये ही मोहीम जी आहे ती आता राबवण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या मोहिमेअंतर्गत नक्की काय काम होणार आहे, तर इथे पाहू शकता की या मोहिमेअंतर्गत जर पाहिलं तर सातबारावरील गावातील जे काही सर्व मयत खातेदार आहेत, त्यांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जिवंत सातबारा मोहीम म्हणजे जे काही मयत खातेदार आहे, जे काही त्यांचे वारसदार आहे, त्या वारसांच्या जे काही नोंदी आहेत त्या नोंदी लावायचं काम या जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत करण्यात येणार आहे. ती अडकलेली आहेत वारस नोंद न झाल्यामुळे. तर आता हीच नोंद, वारस नोंद जी आहे ती आता लवकरात लवकर करण्याचं हे एक जिवंत सातबाराची मोहीम सरकार राबवत आहे. तर इथे पाहू शकता शासन निर्णयामध्ये नक्की काय सांगितले ते पहा. सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी. सदर जी काही मोहीम आहे ती राबवण्यासाठी खालीलप्रमाणे जे काही कार्यक्रम आहे ते निश्चित करण्यात आलेले आहेत, तारखा वगैरे दिलेल्या आहेत. आता ते कधी सुरू होणार आहे ते सुद्धा इथे सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर इथे पाहू शकता कालावधी आहे, जो काही कालावधी आहे तो दिलेला आहे. जसं की इथे पाहू शकता 1/4/2025 ते 5/4/2025 या कालावधीमध्ये तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करायला सांगितलं आहे. तलाठ्यांनी जे काही मयत खातेदार आहेत त्यांना इथे त्यांची जी काही यादी आहे ती अगोदर इथे तयार करायची आहे 5/4/2025 पर्यंत आणि त्यानंतर 6/4/2025 ते 20/4/2025 या कालावधीमध्ये वारसांच्या नोंदी पटापट झटपटपणे लावण्यात येणार आहेत. त्या संदर्भात वारसांनी जे काही कागदपत्र आहेत ते देणं गरजेचं आहे. जसं की मृत्यू दाखला असेल, वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख सोय घोषणापत्र असेल, पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला असेल, सर्व वारसांची नावे असतील, त्यांची वय, त्यांचे पत्ते, त्यांचे मोबाईल नंबर, रहिवाशी बाबतचा जो काही पुरावा म्हणजे आधार कार्ड वगैरे हे लागणार आहे. हे तुम्ही तिथे तलाठ्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर वारसांच्या नोंदी लवकरात लवकर लावायचं काम हे तलाठ्यामार्फत होणार आहे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर पाहू शकता 21/4/2025 ते 10/5/2025 या अंतर्गत ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा असं सुद्धा सांगलेलं आहे. त्यानंतर जे काही फेरफार आहेत ते तयार होतील आणि वारसांच्या नोंदी हे लागतील. तर अशा पद्धतीने ही जी काही मोहीम आहे ती आता राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं जे काही काम आहे ते आता लवकरच होणार आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना, शेतकऱ्यांना नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.